मी आता जिथे उभा आहे ते 200 वर्षापूर्वी समुद्र होता, पण एका भूकंपामुळे आपल्याला आज अनुभवायला मिळतंय रन ऑफ कच्छचं हे अद्भुत सौंदर्य। तर मित्रांनो, मागच्या व्लॉगमध्ये आपण भूज शहर व तिथल्या विविध पॅलेस, मंदिरे आणि चविष्ट जेवणाचा आनंद घेतला। आज आपण आलोय गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात असणाऱ्या सफेद रण म्हणजेच व्हाईट डेझर्ट ऑफ कच्छ। नमस्कार मित्रांनो, मी पवन घारे स्वागत करतो तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये। भूज शहराला निरोप देऊन आपण चाललोय कच्छच्या सफेद रणाकडे। कच्छकडे जाताना हा बोर्ड दिसला, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर। याबद्दल थोडी उत्सुकता वाटली। कर्कवृत्ताची ती इमॅजिनरी लाईन या जागेवरून पास होते। हो, तेच कर्कवृत्त जे आपण भूगोलाच्या पुस्तकात वाचलं होतं। या इथे फोटोज काढून आम्ही कच्छमध्ये असलेल्या आमच्या रिसॉर्टवर पोहोचलो। पोहोचताच चेक इन करून जेवणाकडे वळलो। जेवणामध्ये एवढ्या व्हरायटीज पाहून मी तर थक्कच होतो। एवढं स्वादिष्ट पोटभर जेवून झोप आली होती, पण आमचा स्टे पाहून तर मी खूप सरप्राईज होतो। रन ऑफ कच्छ मधल्या आपल्या स्टे मध्ये आपण आलेलो आहोत आणि आपला स्टे असणार आहे हा भोंगा म्हणतात त्याला। हे मातीपासून बनवलेलं एक घर आहे आणि त्याच्यावर त्यांनी गवताचं हे टाकलं आणि ते आतमधून आणि बाहेरून अशा पद्धतीने रंगवलंय की ते एखाद्याला आवडण्यापासून राहणारच नाही। बघायचं तर या माझ्यासोबत। जुन्या पारंपरिक पद्धतीने लाईक कडी असते गावाला आपल्या, तशी इकडे पण आहे। दरवाजा पण लाकडाचा व्यवस्थित नक्षीकाम केलेला आहे, रंगीबेरंगी आहे। लेट्स सी। वाव, अमेझिंग। प्रत्येक दिवारावर तुम्हाला पाहायला भेटेल की रंगीबेरंगी नक्षीकाम, छोटे छोटे असे जे आरसे असतात ते लावलेत आणि इथे एक मोर बनवलाय बेडच्या वर। कलर सगळे रंग वगैरे सगळे एकदम मस्त व्यवस्थित उठून दिसतात। आरसा दिला मोठा, इथे बेड आहे, इथे वॉशरूम आहे। बस अजून काय पाहिजे? खूप सुंदर। एवढा सुंदर स्टे पाहून खूप छान वाटत होतं, पण आता वेळ होती एका पॉवर नॅपची। छोटासा पॉवर नॅप घेतला आणि निघालो रन ऑफ कच्छच्या दिशेने। रन ऑफ कच्छच्या त्या पांढऱ्या वाळवंटातून सूर्यास्त आणि पौर्णिमेचा चंद्र पाहण्याची उत्सुकता अजूनच वाढली होती। रस्त्यावरून जाणाऱ्या या म्हशी एकदम अशा रमत गमत जात होत्या। रस्त्याच्या दोन्ही बाजूला या रंगीबेरंगी झेंड्यांच्या रांगाच रांगा पाहून खूप छान वाटत होतं। तिथे पोचताच या ट्रॅफिक मध्ये अडकलो। कोणी मंत्री येणार असल्यामुळे मॉक ड्रिल्स चाललेल्या, पण मग चालतच आतमध्ये जाण्याचा निर्णय घेतला। सगळेच गाडीतून उतरून चालू लागलो। रण उत्सवामुळे आजूबाजूला बनवलेल्या मोठ्या मोठ्या प्रतिकृती व स्टॉल्स पाहत पाहत पार्किंग पर्यंत पोहोचलो।
भारताच्या बॉर्डरवर असल्यामुळे इथे बॉर्डर परमिट काढणं महत्त्वाचं आहे, कारण या परमिटमुळेच आपल्याला रन ऑफ कच्छमध्ये एंट्री भेटते. येथून आज सफेद रणाकडे जाण्यासाठी प्रशासनाच्या बसेस आहेत, पण परमिट शिवाय त्यात प्रवास करता येत नाही. रन ऑफ कच्छला येत आहे तर परमिट तर काढायला लागेल. व्हाईट रनला आतमध्ये जाण्यासाठी परमिट लागतं आणि आपला आधीच झालेला आहे परमिट, आपल्याला वेट करावा नाही लागत आहे. सो आता आपली बस निघाले व्हाईट रनकडे, बघूया कसं होतं. रंगीबेरंगी कलर्सनी सजवलेलं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या नक्षीकाम असलेल्या या झोपड्या खूप छान वाटत होत्या. सनसेटचं हे दृश्य पाहून डोळे थक्क होतात. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत हे पांढरं वाळवंट पसरलं होतं आणि या सूर्यास्तामुळे एक छान केसरी रंगाची बॉर्डर त्या सफेद रणाला आली होती. मित्रांनो, याशिवाय मॅजिकल काही असूच शकत नाही. या मॅजिकल सनसेटचा आनंद घेत फोटोज आणि व्हिडिओज काढले. एवढा मॅजिकल सनसेट मी पाहिला नव्हता कधी. आत्ता फुल मून आहे, म्हणजे पौर्णिमा आहे, आता चंद्रपूर्ण आहे आणि आपल्याला चंद्राच्या उजेडात जे रन पाहायला भेटणार आहे ना, ते खूप वेगळं असणार आहे आणि तो खूप छान अनुभव आहे असं मला सांगितलं आहे. मी कधी बघितलेलं नाही, पण बघूया, कारण आत्ता चंद्र आलेला आहे, चंद्र दिसतोय आपल्याला. लेट्स सी कसं आहे. पाठीमागे तिकडे ना एका ठिकाणी वॉल शो चाललाय, वॉल शो चाललाय इकडे, आपण तो जाऊन बघूया. अंधार झाल्यावर इथल्या या बिल्डिंगवर प्रोजेक्टरच्या साहाय्याने कच्छचा इतिहास एक छानशा डॉक्युमेंटरीद्वारे दाखवला जातो. 20 मिनिटाच्या या डॉक्युमेंटरीची रचना आणि स्टोरी टेलिंग व कच्छचा इतिहास व वेगवेगळ्या घटना या अतिशय उत्तमरित्या दाखवल्या गेलेल्या आहेत. डॉक्युमेंटरीची मजा घेऊन पौर्णिमेच्या त्या चंद्राकडे पाहत त्या पांढऱ्या रणाची सैर करू लागलो. चंद्राचा प्रकाश त्या सफेद रणावर पडल्यामुळे ते चमकू लागलं होतं. कॅमेऱ्यात ह्या गोष्टी दिसत नाहीत, पण प्रत्यक्ष पाहण्याची मजा वेगळीच आहे. पौर्णिमेच्या या चंद्रासोबत फोटोज काढून परत पार्किंगकडे जाऊ लागलो. बसमधून जाण्याऐवजी उंट गाडीतून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. उंट गाडीत जाण्याची मजा काही वेगळीच होती. कच्छच्या त्या गुलाबी थंडीत उंट गाडीचा प्रवास खूप छान वाटत होता.
बाहेरच्या रणोत्सवात आलो. तिथे जी आम्ही धमाल केली ना ती काही सांगता येणार नाही. कुल्हड मधल्या चहाचा आस्वाद घेऊन अंगातली थंडी घालवली. मराठी माणसाला गुजराती शिकवतोय तो. लेट्स सी. तो मुफद्दल भाई क्या सिखा रहे हो आप? હવે આપણે ગુજરાતીમાં વાત કરશું. તમને જે જે દેખશું ઓકે તે મેં ગુજરાતીમાં બોલીશ. ઓકે ઠીક છે. આ છે આપણા ગણપતિ ઢોસો બનાવી રહ્યો છે. ઓકે નૂડલ્સ બી છે ને પાઉં બી છે. ओके नूडल्स एंड पाव बी छे मीन्स आहे. छे मीन्स आहे. आहे छे मीन्स आहे. आहे. एवढंच येतंय आपल्याला. ओलू देख उठनो उठ ऊट नो ऊट. तिकडे उंट आहेत आपल्याला. ओलू 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 देख ना ते. ओलू देख म्हणजे तिकडे बघ. इकडे बघ. तिकडे बघ उंट आहेत आणि आपल्याला खूप छान फ्रेम भेटले. इसको क्या बोलेंगे? આ છત્રીનું આર્ટ કરેલું છે. છત્રીનું આર્ટ. छत्रीनो आर्ट करेલું છે. કરેલું છે. छे. दुपारच्या जेवणाप्रमाणेच रात्रीच्या जेवणातही भरपूर व्हरायटी होती. पण कॉमन एक गोष्ट म्हणजे ताक. सकाळचं जेवण आणि रात्रीचं जेवण दोन्ही पण उत्तम, स्वादिष्ट आणि चविष्ट. शब्दच कमी पडतील. जेवण झाल्यावर बॉनफायरच्या त्या उष्णतेत थंडीला मात देत आमच्या स्टोरीज व गप्पा सुरूच होत्या. त्या सर्व आटपून आम्ही झोपी गेलो. सकाळी उठून फ्रेश होऊन सूर्यदेवाला नमस्कार करून आपण ब्रेकफास्टकडे वळालो. ब्रेकफास्टचा हा मेन्यू गुजराती स्टाईलचा. ब्रेकफास्ट संपवून आपण परत पोहोचलो सफेद रानाकडे. आता आपण चाललोय परत व्हाईट रन कच्छला आतमध्ये. सकाळी सनराईज बघायला यायचं होतं पण एवढी छान झोप लागलेली ना उठायचं मनच नाही झालं. असो सनराईज तर रोज बघता येईल आपल्याला पण इथला बघता नाही ना ती गोष्ट वेगळी आहे. पण ठीक आहे झोप भेटली. ब्रेकफास्ट करून आपण आलोय. ते थोडे फोटोज काढूया आणि लेट्स सी. अर्ली मॉर्निंगचा सफेद रण पाहून तर खूप भारी वाटत होतं. ड्रीम डेस्टिनेशनला आल्यासारखं वाटत होतं. त्यात या रणाच्या मधोमध एक पांढरा टेंट लावलेला. त्यामुळे त्याचाच वापर करून आपण छान फोटोज आणि व्हिडिओज काढले. ग्रुप फोटोज काढून परत पार्किंगकडे निघालो. ते पण या उंटावर बसून. या राईडवर बसण्याची मजाच काही और होती. शेवटी या उंटांना बाय बोलून आपण निघालो या वन वेने आपल्या पुढच्या डेस्टिनेशनकडे. कालो डोंगर. कालो डोंगरकडे जाताना आपल्याला या डोंगरांमधून जावं लागतं. तर जाताना आपल्याला चुंबकीय क्षेत्राचा बोर्ड दिसतो. इथे गाड्या ग्रॅव्हिटीचे रूल्स पाळत नाही म्हणतात. म्हणजेच स्लोपवर गाड्या डोंगराच्या दिशेने चढतात. हे अद्भुत दृश्य पाहून आम्ही पोहोचलो कालो डोंगर येथे. पार्किंगला गाडी लावून इथून वर जाण्यासाठी या टेम्पोमध्ये चढून प्रवास करायचं ठरवलं. कालो डोंगर
म्हणजेच काळा डोंगर. हे बॉर्डरच्या खूप जवळ असल्याने येथून आपल्याला भारत पाकिस्तान बॉर्डर पाहायला भेटते. येथे 400 वर्ष जुनं दत्तात्रयाचं मंदिर आहे. इथल्या लोकांनुसार जेव्हा दत्तात्रय पृथ्वीवर आले होते तेव्हा चालता चालता या डोंगरावर येऊन थांबले. येथे त्यांना भुकेले कोल्ह्यांचा एक ग्रुप दिसला. त्यांना देण्याकरता दत्तात्रयांकडे काहीच नसल्यामुळे त्यांनी स्वतःच्या मांसाचे तुकडे त्यांना दिले. अशा अनेक कथा इथे सांगितल्या जातात. दत्तात्रयाचं दर्शन घेऊन आजूबाजूच्या निसर्गाचं सौंदर्य पाहून आणि फोटोज काढून आपण निघालो ढोलावीराकडे. ढोलावीराकडे जाण्यासाठी आपल्याला जावं लागतं एका सुंदर अशा रोडवरून, ज्याचं नावच आहे रोड टू हेवन, म्हणजेच स्वर्गाकडे जाण्याचा रस्ता. हा 30 किलोमीटरचा रस्ता ज्याच्या आजूबाजूला कच्छ लेकची सुंदरता पाहायला मिळते. हे पाणी पावसाळ्यात साठतं. पावसाळ्यानंतर हे पाणी पूर्ण वर्षभर तिथेच राहतं आणि उन्हाळ्यात ते आटून शेवटी राहतं मीठ. रोड टू हेवनच्या विलक्षण सुंदरतेचा आस्वाद घेऊन आपण पोहोचलो ढोलावीरा इथल्या रिसॉर्ट. जेवायला उशीर झालाच होता, त्यामुळे भरपूर भूक लागली होती. जेवण छान आणि स्वादिष्ट होतंच नेहमीप्रमाणे. जेवण करून आम्ही निघालो ढोलावीरा गावात. हे गाव कच्छ जिल्ह्याच्या भचाव तालुक्यातलं एक छोटंसं गाव आहे. हे गाव एवढं प्राचीन आहे की या इथे हडप्पाकालीन संस्कृतीचे अवशेष सापडले. यामुळे या गावाला युनेस्कोच्या यादीमध्ये जागतिक वारसा म्हणून स्थान भेटले आहे. इथे असणाऱ्या या हडप्पाकालीन संस्कृतीचे अवशेष जतन करून त्याचे म्युझियम बांधले आहे. या म्युझियममध्ये सर्व हडप्पाकालीन चित्रे, वस्तू, हत्यार, भांडी, शिल्प यांचे माहितीसहित जतन केले आहे. हे अद्भुत संग्रहालय पाहून पूर्वीची माणसं व त्यांची जीवनशैली डोळ्यासमोर उभी राहते. आता या जागेचा निरोप घेऊन आपण रोड टू हेवनचा सूर्यास्त पाहत चाललोय भुजला. भुजवरून मुंबईला जाण्यासाठी. गुजरातच्या ह्या भुज, रन ऑफ कच्छ आणि ढोलावीराच्या या सुंदर ट्रिपचा एंड या मॅजिकल सनसेटने होईल असं वाटलं नव्हतं. खरंच प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अनुभवावं असं अमर्याद सौंदर्य असलेलं हे कच्छचं सफेद रण.